युरोप टूरला जायला 7 दिवस राहिले आहेत हे लक्षात आल्यावर सतीशने आपल्या धाकट्या भावाला अभिजितला फोन केला. अरे अभि, पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय. आप्पांना कधी आणू तुमच्याकडे, की तू घेऊन जाशील त्यांना? अरे दादा, एक प्रॉब्लेम झालाय. रचनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलंय. तेही पुढच्या आठवड्यातच आहे. त्यामुळे सॉरी, मी आप्पांना नेऊ शकत नाही. अभिजितने असं म्हटल्यावर संतापाची एक तिकडी सतीशच्या डोक्यातून गेली. अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना. त्यालाही आता 3 महिने होऊन गेलेत. तेव्हा तू हो म्हटलं होतास आणि आता सांगतोय जमणार नाही म्हणून. तेही मी विचारल्यावर. आता मला सांग, मी आप्पांना कुठं ठेवायचं? दादा, तुला माहिती आहे ना रचनाचा स्वभाव कसा आहे तो. तिने एकदा ठरवलं की ब्रह्मदेवसुद्धा तिच्या प्लॅनमध्ये दखल देऊ शकत नाही. तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडण लावू नकोस. राहिला आता आप्पांचा प्रश्न, तर तू रेणूला विचारणार. ती इथंच राहणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे. अरे पण तेवढ्यात फोन कट झाला. सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहिलं. अभिजितचंही नेहमीचंच होतं. लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही. खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका. पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही. 2 वर्षापूर्वी आई कॅन्सरने वारली. पण तिच्या आजारपणात एक पैसाही मदत त्याने सतीशला केला नाही. मागील वर्षी आप्पांना हार्ट अटॅक आला. पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये आप्पांना भेटायला येण्या व्यतिरिक्त त्याने काही केलं नाही. अभिने आप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं. पण रेणूबद्दलही सतीश संशयच होता. रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती. आई असताना ती आईशी गोड बोलून भारी भारी साड्या गिफ्ट उकळायची. परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेसला पाहिजे असं दाखवून तिने आईवडिलांकडून 10-12 लाख नक्कीच घेतले होते. पण परत देण्याचं ती तर कधी नाव काढलं नाही. संबंध बिघडू नयेत म्हणून सतीश कधी बोलला नाही. पण त्याच्या बायकोला भारतीला हे दिसत होतं. तिची कुरबुर चालू असायची. सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा. आई गेली तसा रेणूचा भाऊ, वडील, वहिनीतला इंटरेस्ट संपला. मात्र राखी पौर्णिमा, भाऊबीजेच्या दिवशी ती भावाकडून गिफ्ट घेण्यासाठी ती आवर्जून हजर असायची. एरवी वडिलांच्या तब्येतीची साधी चौकशी ती करायची नाही. त्याने साशंक मनाने रेणूला फोन केला. अगं रेणू, आम्ही युरोप टूरला जातोय 15 दिवसासाठी. तुला मागे बोललो होतो बघ मी त्याबद्दल. अभि त्याच वेळी काश्मीरला चाललाय. तर आप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे? माझ्याकडे? अरे दादा, माझी नणंद येते बाळंतपणासाठी आमच्याकडे. मला सांग, मी तिच्याकडे लक्ष देऊ की आप्पाकडे? अगं पण तुझं घर चांगलंच मोठं आहे. आप्पा कुठेही सामावू शकतील. नको बाबा, त्यांना परत अटॅक आला तर मी कुठे शोध बसू डॉक्टर. त्यापेक्षा तू एक काम कर ना, त्यांना 15-20 दिवसांकरता एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे. सगळेच प्रश्न मिटतील. रेणू, अगं आपण इथं 3 बहीण भाऊ असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं असेल का? मग तूच बघ बाबा काय करायचे ते. आय ॲम हेल्पलेस. तिनेही फोन कट केला. घरी आल्यावर त्याला भारतीने आप्पाची काय सोय लावली हे विचारलं. सतीशने तिला सकाळी भावा-बहिणीशी झालेला संवाद सांगितला. अपेक्षेप्रमाणे ती भडकली. आपण काय ठेका घेतलाय का आप्पांना सांभाळायचा? या दोघांनी काहीच जबाबदारी नाही का? तिचंही म्हणणं योग्यच होतं. मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती. अगोदर आईच्या, नंतर आप्पांच्या आजारामुळे त्यांना दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं. कोणीतरी एक घरी लागायचं. त्यावेळी अभिजितने आप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचे बुकिंग केलं होतं. हनीमून तर पहिल्यांदा दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते. सहलीचे सगळे पैसे भरून झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता. ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडातून पट्टी सुरू झाला. सतीशने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला निक्षून सांगितलं, मला काही सांगू नका. काही झालं तर यावेळी आपण जायचं म्हणजे जायचं. आप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले, अरे कशाला एवढं टेन्शन घेतोस? राहीन मी एकटा, जा तुम्ही सगळे. असं कसं म्हणता आप्पा? तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय. तुमची बीपी आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतं. कसं सोडायचं तुम्हाला एकटं? सतीश खरं बोलत होता. त्यामुळे आप्पा चूक बसले. टूरला निघायला फक्त 3 दिवस उरले होते. पण मार्ग निघत नव्हता. सतीशचं टेन्शन वाढलं होतं. त्याने सर्व पर्याय
समोर ठेवून पाहिले. शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचा हाच पर्याय त्याला योग्य वाटला. भारती संतपणार होती, शिवाय 2 लाखाचं नुकसानही होणार होतं, पण त्याला इलाज नव्हता. शेवटी त्याने निर्णय पक्का केला. भारतीला फोन करून कल्पना दिली. ती तर रडायलाच लागली, पण त्याने तिला समजावण्याच्या फांद्यात न पडता फोन कट केला. मग ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडी बसला. गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली. खूप टेन्शनमध्ये दिसताय साहेब, त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं. हो रे बाबा, 3 दिवसांनी युरोप टूरला जायचंय, पण आप्पांना कुठे ठेवायचं तेच कळत नाही. मग सतीशने सर्व घटना त्याला सांगितली. ती ऐकल्यावर तो म्हणाला, अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब? मी माझ्या घरी घेऊन जातो आप्पांना. नको नको, कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास? आप्पांचं फार बघावं लागतं, त्यांच्या औषधाच्या खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात. अहो त्यात काय एवढं, आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना. त्यांचंही बायपास झालंय, तुम्हालाही माहीत आहे ना. शिवाय माझे वडील आप्पांना चांगलेच ओळखतात. दोघांची चांगलीच दोस्ती होईल बघा. ते काही नाही, मी आप्पांना घेऊन जाणार. एका ड्रायव्हरच्या घरी आप्पांना ठेवणं हे सतीशला रुचेना. शिवाय आप्पांना तिथे कितपत आवडेल हाही प्रश्न होता. पण मोहनचा आग्रह पाहून त्याने आप्पांनाच विचारायचं ठरवलं. ठीक आहे, चल गाडी फिरव, आपण आप्पांनाच विचारू. ते तुझ्याकडे यायला तयार झाले तर माझी काही हरकत नाही. मोहन खुश झाला. घरी येऊन सतीशने आप्पांना विचारलं. आप्पांचाही चेहरा खुलला. ते म्हणाले, मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे. मोहनने मग लगेच घरी फोन लावला. बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला, सगळे तयार आहेत. आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे. टूरच्या दिवशी मोहन आप्पांना घेऊन त्यांच्या घरी गेला. नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना सतीशला त्याने आश्वासन दिलं, काळजी करू नका साहेब, तुम्ही अगदी निर्धास्त राहा. आप्पा अगदी सुखात राहतील. टूरमध्ये असतानाही सतीश आप्पांना फोन करून विचारत होता. त्याचं एकच उत्तर असायचं, काळजी करू नको, मी मजेत आहेस. इथे सगळी मंडळी खूप छान काळजी घेत आहेत. तुम्ही टूर एन्जॉय करा. 16व्या दिवशी मोहन त्याला घ्यायला विमानतळावर गेला. सतीशने आप्पाची चौकशी केली. अगदी मजेत आहेत आप्पा. खूप धमाल केली त्या दोघांनी म्हाताऱ्यांनी, मोहन सांगत होता. रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे, मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे, मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे. 2दा पिक्चरलाही जाऊन आले. 3 दिवसापूर्वी आप्पांना थोडा ताप आला होता. शुगरही थोडी वाढली होती. मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आता एकदम ओके आहेत. आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी. 1 दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहुणचार राहून गेलाय. अरे आता कशाला हवा तो पाहुणचार? इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे? असं काय करता साहेब? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणचाराशिवाय कसं सोडायचं? आणि हे मी सांभाळलं असं म्हणू नका. मी काहीही फारसं केलं नाही. आप्पाच व्यवस्थित राहिले. का बुवा? बरं बुवा नाही म्हणत. सतीशने माघार घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा घरी आले. ते आनंदी दिसत होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात पॅन्ट, शर्टचं कापड, टॉवेल, टोपी होतं. ते पाहून सतीश मोहनला म्हणाला, अरे याची काय गरज होती? मोहन, नाही कशी साहेब, आप्पांना काय तसंच पाठवायचं होतं. तेवढ्यात भारतीने सतीशला आत बोलावलं. म्हणाली, अहो त्यांचे उपकार ठेवू नका. 5-10 हजार देऊन टाका त्याला. सतीशलाही ते पटलं. मोहनकडे जाऊन त्याने 10,000च्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या. हे पैसे राहू दे. आप्पामुळे बराच खर्च झाला असेल तुझा. मोहनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग त्या नोटा सतीशच्या खिशात कोंबत म्हणाला, हे काय साहेब? अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो, पुढे काही असा प्रसंग आला तर आप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं. सतीशला गहिवरून आलं. त्याने मोहनला मिठी मारली. 3-4 दिवसांनी अभि आणि रीनूचा फोन आला. टूर कॅन्सल केली की आप्पांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते. सतीश दोघांचा संताप आला आणि मनावर ताबा ठेवत तो एकच वाक्य बोलला, मला माझा खरा भाव भेटला. त्याने आप्पांना व्यवस्थित सांभाळलं. कहाणी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.